पहिला संघ पाहायला भेटतोय, तर तो दुसरा संघ कोणता असेल त्याच्यासाठीची ही लढाई या दोन्ही तगड्या संघांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघ मैदानावर पावलं वळवताना पाहायला भेटतील. आर्यन वॉरियर्स संघ विपक्ष भूमी स्ट्रायकर्स या दोन्ही टीम्स मध्ये मॅच टॉस विन होऊन प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या संघाला भूमी स्ट्रायकर्सच्या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाहायचे काय घडतंय मैदानावर. कालच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघ एकमेकाचे विपक्ष भिडले होते आणि तब्बल 86 धावांचं टोटल भूमी स्ट्रायकर्स या संघाने जमवलं होतं. त्यात 74 धावा आता स्ट्रायकर एंडला जी बॅटर आहे दिशा यायच्या होत्या, मात्र ते 86 धावा हे चेस करण्यात आले होते या मैदानावर. आज पुन्हा एकदा तीच लढाई आपल्याला पाहायला भेटते, मात्र इथे स्थान वेगळं आहे. इथे सेमीफायनल आहे आणि ती लीग स्टेजची मॅच होती. इथे कोण कोणावर मात करतोय मागे काय केलं त्याला महत्व नाही, मात्र इथे जर तुम्ही विजयी झालात तर थेट मेगा फायनल मध्ये, मात्र जर पराभव आला स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करावा लागेल आणि पुढील वर्षी स्पर्धेची वाट पाहावी लागेल. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आपला एक एक एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवून द्या. दीक्षा गोलंदाजी मार्कवर, दिशा ऑन पहिल्याच चेंडूवर. काय घडलं या मैदानावर. देव नाही देवारत, अब भगवान को मंदिर में ढूंढना पडेगा. मी म्हणे मंदिरात पण आता भेटणार नाही, थेट स्वर्गात शोधावे लागतील. कारण कालच्या दिवसामध्ये तब्बल एका सामन्यामध्ये 74 एका सामन्यामध्ये 50 काढल्या होत्या आणि तिथून या खेळाडूचं जीवनदान, या खेळाडूचं भेटलेलं जीवनदान, त्याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल पाहायचा आहे. संधी तर भेटली आहे, त्या संधीचं सोनं केलं जाईल का याच्याकडे सर्वांच्याच नजर आहेत. एका वेळेसाठी बऱ्यापैकी दिल की धडकन वाजली होती. यावेळी हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, कारण माहिती आहे जाणून आहेत की महत्वपूर्ण लढत आहे. पहिल्या चेंडूवर आपण जी जोखीम घेतली ती दुसऱ्या चेंडूवर घेणार नाही, हे इरादे दिशा यांचे आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि दुसरा डॉट बॉल सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण दीक्षा हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. दिशा आणि निकिता ही जोडी ओपनिंग पेअर. यावेळी हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. शॉट थर्डमॅन रिजनला चेंडूचा प्रवास झाला, एक धाव पूर्ण होईल. हळूवार एक धाव पूर्ण केली. एक धावेनं संघाचं श्री गणेश होतोय, संघाचं खातं पण होत आहे. अर्थातच भूमी स्ट्रायकर्स टीमचं एक धाव धावपलकावर खेळ समाप्त झालाय 3 चेंडूंचा. एक धाव धावपलकावर. षटपती पुढील चेंडू मार्गस्थ, चौथा चेंडू मार्गस्थ आहे. सेमीफायनलची ही लढत आहे. विजेता संघाला थेट मेगा फायनलचं तिकीट, मात्र पराभूत संघाला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करत या वर्षासाठी थांबावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेतून कोणता संघ विजयाच्या वाटचालीकडे जातोय, कोणत्या संघासाठी पराभवाचे दरवाजे उघडले जात आहेत हे पाहायचंय मैदानावर. षटपती पुढील चेंडू मार्गस्थ. निकिता ऑन स्ट्राइक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, बॉलर बॅक ड्राईव्ह या मैदानावर. चांगलं क्षेत्ररक्षण आपलं फॉलो थ्रू मध्ये पाहायला भेटते आणि एक डॉट बॉल. खेळ समाप्त झालाय 4 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर नाममात्र एक धाव धावपलकावर. सेमीफायनलची ही लढाई, दुसरी सेमीफायनल आपण पाहत आहे. आडवा बॅट फटका, फटका पासला, धोक्याची घंटा, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची संधी आणि संधीचं सोनं हे सुगंध गाडीने केलं. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि निकिता इथे मात्र वैयक्तिक 0 धावसंख्येवर डक आउटचा शिकार, गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला, एक धाव धावपलकावर. एक कसलेली गोलंदाजी, एक तरबेज गोलंदाजी मी म्हणेन दीक्षाईच्या माध्यमातून. फलंदाजांना सैरावैरा करून सोडणारी मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते गोलंदाज दिशाईच्या माध्यमातून. रिदा न्यू बॅटर मैदानावर. 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज एक धाव धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. काय घडते मैदानावर पाहायचं आहे. मी म्हणेन 4 षटकांची लढत आहे. एका बाजूने 35 ते 40 धावा तरी काढावे लागतील. एक सन्मानजनक टोटल या संध्याकाळच्या सत्रामध्ये मानलं जाईल. मात्र विचार केला खेळपट्टीचा, पुरेपूर पोषक ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आहे आणि त्याचा वापर समोरचा संघ देखील करू शकतो त्याच उत्साहानं. आणि संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आर्यन वॉरियर्स एक असा संघ आहे टॉस विन होऊन सातत्याने क्षेत्ररक्षण निवडण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारा संघ आपल्याला पाहायला भेटतो. त्यांचे निर्णय हे बऱ्यापैकी यशस्वी देखील ठरताना आपल्याला पाहायला भेटले संपूर्ण स्पर्धेमध्ये. याही वेळेस तशाच पद्धतीचा काही उत्तर असेल काय मैदानावर हे पाहायचं आहे. सामन्याचा निकाल काय असेल याच्याकडे सर्वांच्या नजरा. षटपती पुढील चेंडू मार्गस्थ, रिदा ऑन स्ट्राइक. उलटा पद्धतीचा चेंडू आडवा बॅटने अतिशय देखणा फटका, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ते प्रोटेक्शन आहे. चेंडूची परती केली जाते तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्ले
पॉवर प्लेचं षटक इथे होते समाप्त आणि सांघिक धावसंख्या आपण पाहताय ती 2 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे आतापर्यंत बनल्यात धावा 2, एका गडीच्या मोबदल्यात 2 धावा. हा लेखा जोखा आतापर्यंतच आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही उर्वरितचे 3 षटक, उर्वरितच्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज आहे बऱ्यापैकी धावांची मैदानावर. धावा उभाराव्या लागतील. एक भक्कम पाया जो रचणं गरजेचं होतं तो पहिल्या षटकामध्ये कामगिरी तर झाली नाहीये, मात्र उर्वरितच्या 3 षटकांमध्ये मागचं सगळं विसरून कामगिरी करणं अपेक्षित आहे. धावांची लयलूट करणं अपेक्षित आहे. गोलंदाजी मार्कवर सुगंध सज्ज होताना पाहायला भेटेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे हे दुसरं षटक हाताळताना पाहायचं कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. सेमीफायनल 2 ची ही लढत दोन्ही संघ बऱ्यापैकी संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलेत आणि इथे कोणाचे अट्टहास हे यशस्वी होतील, कोणता संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल हे नक्कीच तमाम क्रीडा रसिकांना पाहायचं आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करून पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास होताना पाहायला भेटतो बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये. इथे मात्र एक धाव ही पूर्ण केली जाईल. नक्कीच उत्साह वाढला असेल तर अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आर्यन वॉरियर्स संघाचा. सुरुवातीच्या काळामध्ये एक खेळाडू नक्कीच माघारी परतली, त्यानंतर मात्र धावा देखील पहिल्या षटकामध्ये खर्च कमी केल्यात. तब्बल 2 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि त्यातल्या त्यात एक गडी बाद. अर्थातच सुरेख गोलंदाजी ह्या प्रारंभीच्या षटकामध्ये दीक्षाईच्या माध्यमातून. त्यानंतर सुगंधा पाहायचं कशा पद्धतीची गोलंदाजी करते. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचवली जाते, क्षेत्रव्यूह रचलं जाते, रक्षक सापळे इथे रचले जात आहेत आणि त्याला अनुसरून इथे गोलंदाजी असेल काय पाहायचंय. पंचांच्या उजव्या बाजूने संभाव्य राऊंड विकेटचा मारा, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर सुगंधा. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते, तर थोडंसं उशीर नक्कीच सामन्याला होतोय. आडवा बॅट पटका, सुरेख पद्धतीचा पटका, आपले इरादे स्पष्ट केलेत. डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय या इनिंग मधील बहुधा पहिला चौकार आणि सांघिक धावसंख्या ह्या चौकाराच्या साथीनं परावर्तित होताना आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजेच 7 धावा धावफलकावर. स्कोरिंग काउंटिंगची जबाबदारी ते पार पाडताना पूजा देखील आपल्याला पाहायला भेटते. सुरेख स्कोरिंग काउंटिंग यांच्या माध्यमातून त्यांच्या समवेत नेहाल आणि त्रिवेणी देखील सुरेख कामगिरी पार पाडतायत. आमचे डिजिटल स्कोरर इथे पाहायला भेटत आहेत. प्रशांत त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते. विघ्नेश आणि ओमकार कॅमेरामॅन त्यांच्या समवेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धेचा आपण पाहत आहे. आडव्या पटका, फटका बसला, धोक्याची घंटा वाजली, डीप स्क्वेअर लेग आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाही. जी चूक पहिल्या चेंडूवर घडली होती ती चूक यावेळेस घडत नाहीये आणि इथे मात्र एक चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. ज्या खेळाडूकडून बऱ्यापैकी अपेक्षा होत्या त्या दिशाने नाराज केलाय. दिशा बॅक टू द पवेलियन. दुसरा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच भूमी स्ट्रायकर्स या टीमला. तिन्ही पंचांचं त्रिकूट या मैदानावर कार्यरत पाहायला भेटत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर मुन्ना दाभोलकर आमचे दुसरे पंच, त्यांच्या समवेत रमेशजी आंदुलेकर आणि साईशी रामजी हे तिन्ही पंच सुरेख कामगिरी मैदानावर पार पाडत आहेत. कारण कोणती स्पर्धा म्हटली की पंचांशिवाय ती स्पर्धा यशस्वी होत नाही. पंचांची कामगिरी देखील तेवढीच महत्वाची आणि त्याच प्रतीने आमचे समालोचक सर निलेशजी पारसेकर, सर निलेश गाड आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आणि सांघिक धावसंख्या ही 7 धावा धावफलकावर. न्यू बॅटर सतलज मैदानावर सज्ज होताना पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचवली जाते आणि त्याचाच अंदाज घेतला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला एक लॉंग ऑन, ऑफसाइड रिजनला विचार केला, एक डीप स्वीपर कव्हरला, तर या सर्कलच्या आतमध्ये एक फॉरवर्ड पॉइंट, एक शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक, एक शॉट फाईन लेग. ही क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आहे आणि त्याला अनुसरून एक तगडी गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. तोच एक भेदक मारा गोलंदाजी करबी केला जाईल का पाहायचं आहे.
थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. हे समाप्त 3 चेंडूंचा सांघिक धावसंख्या आपण पाहताय 7. सात धावा धावपलकावर षटकाच्या पुढील चेंडू. यावेळी स्लोअर पुलटा स्पर्धेचा चेंडू फटका फसलाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करताना पाहायला भेटत नाही आणि तब्बल तिसरा हादरा तो अर्थातच आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजेच भूमी स्ट्रायकर्स या टीमला सतलज होते बॅक टू दी पबल माघारी परतावं लागतंय. एक दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाजांचं सातत्यानं कौतुक, एक जकडबद्ध ठेवणारी गोलंदाजी, मोठ्या धावसंख्येपासून रोखून देणारी, धावगतीला अक्षरशः गतिरोधक लावणारी ही गोलंदाजी या मैदानावर पाहायला भेटते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला आपण पाहताय ती म्हणजेच 7 धावा धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक इथे होईल का हे देखील पाहायचंय मैदानावर. कौशिका न्यू बॅटर मैदानावर पावलं वळवताना पाहायला भेटेल. अजूनही उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. काय घडतंय मैदानावर पाहायचं. स्पर्धेच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक ही सुगंधाईच्या माध्यमातून केली जाईल का याच्याकडे सर्वांच्या नजर आहे त्या मैदानावर. बॅक टू बॅकचे 2 गडी बाद केले. दर्जेदार गोलंदाजी. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका, अतिशय देखणा फटका पाहायला भेटतोय. फॉरवर्ड पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राला बीट करून चेंडू चालला डीप स्वीपर कव्हर रिजनला ओव्हर दी रोप येतोय चौकार मैदानावर. चौकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते. संघाच्या धावसंख्येला संजीवनी देणारा फटका पाहायला भेटतोय. 11 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय 5 चेंडूंचा. उर्वरितच्या एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. छोट्या प्रयत्नांनी जर सुरुवात केली तर नक्कीच मोठे यश यायला तेवढासा वेळ लागणार नाही. प्रयत्न करणं अपेक्षित आहे, मेहनत घेणं अपेक्षित आहे, धाडस करणं अपेक्षित आहे. आतापर्यंत सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 11 हा लेख जो का आपण पाहत आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळी देखील सुरेख पद्धतीचा फटका अगदी जमिनी लगत घेऊन काढलाय. कार्पेटच्या साह्याने केलेला फटका. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झाला. 1 धाव ही पूर्ण केली जाईल. 1 धावेने षटक क्रमांक 2 इथे होते समाप्त. 2 ब्रेक थ्रू दिले या षटकामध्ये. तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर परावर्ती 2 षटकांच्या समाप्तीखेरीज 12 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. राई गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला बॅटर सज्ज होताना पाहायला भेटेल. कौशिका सज्ज. खराब चेंडू, पुलटा स्पर्धेचा चेंडू. संधी होती मोठा फटका ठोलवण्याची, संधी उपते मैदानावर. खराब चेंडू होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. बॅटने बॉलचा पुरता संपर्क होत नाही. सरती शेवटी एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल मैदानावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. आतापर्यंत 12 धावा धावपलकावर. 4 षटकांची ही लढत आहे. इथून हल्लाबोल करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, हात खोलावे लागतील मैदानावर. यावेळी सालकेतने खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. नक्कीच स्वतःवरचा आत्मविश्वास दुणावला असेल तो अर्थातच गोलंदाज राईचा मैदानावर. आतापर्यंत 12 धावा धावपलकावर पाहायला भेटत आहेत. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. 3रा चेंडू इथे मार्गस्थ आहे. यावेळेस थोडंसं लांब खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं दिशाहीन चेंडू. पंचांची दुनिया समांतर. धाव भेटली एक अवांतर. सांकेतिक भाषेत जिल्हा पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा नावाने संबोधला तर त्या अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. सांघिक धावसंख्या पोहोचली 13. यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला पंच केलाय. इथे मात्र फक्त 1 धाव. एकेरी धावसंख्येने काम चालणार नाही. अधूनमधून एका दुसरा मोठा फटका, षटकार, चौकार अपेक्षित आहे. समोरच्या संघाचा विचार केला. समोरचा संघ देखील तेवढाच तगडा संघ आहे. तेवढाच तुला मुलाचा संघ आपल्याला पाहायला भेटतो. तो अर्थातच आर्यन वॉरियर्स संघ या मैदानावर. दोन्ही संघ बऱ्यापैकी संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलेत. मात्र इथून विजय रथावर कोण स्वार होतोय आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय हे पाहायचंय मैदानावर. 14 धावा धावपलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी.
आडव्या पटका टोलवायचा प्रयत्न, मिस टाइम पटका पाहायला भेटतो. चेंडूचा प्रवास होताना पाहायला भेटतो शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडूला टोलवायचं होतं मिड विकेट रिजनला, मात्र एक मिस टाइम पटका पाहायला भेटला. चेंडू आला शॉर्ट मिड ऑफला, त्याचं रूपांतर फक्त एक धाव आणि एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते, ती 15 धावा धावपलकावर. सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी, थांबवून ठेवणारी, रोखून धरणारी, धावगतीला अक्षरशः गतिरोधक लावणारी गोलंदाजी, निशब्द करून टाकणारी गोलंदाजी पाहायला भेटते. राईच्या माध्यमातून फलंदाजींना पूर्णपणे सैरावैरा करून सोडलाय. इथून कमबॅक होईल का फलंदाजांचे पाहायचंय. यावेळी सुरेख पद्धतीचा पटका, आजकरकडचा पटका टोलवायचा प्रयत्न, काय घडलंय या मैदानावर. ऐन मॉगशीने झेल सुटलाय. फलंदाजीला भेटलेलं एक जीवनदान आपण पाहत आहे. सांघिक धावसंख्या एकेरी धावेनं परावर्तित असेल ती 16 धावा धावपलकावर. स्ट्रायकर एंडला रिदा सज्ज, तिच्या साथीला कौशिका इजोडी, दोन्ही बॅटर सज्ज होताना पाहायला भेटतील. आक्रमण होईल का हे पाहायचंय. गरज आहे एका मोठ्या फटक्याची. आतापर्यंत फक्त 4 धावा षटकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. पुढून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पदाला दाखवून देण्याचा प्रयत्न सर्व काही चालले आहेत, मात्र तेवढंच यश मैदानावर येत नाही. ज्या यशाची अपेक्षा आहे ते यश काही भेटत नाही मैदानावर. खेळ समाप्त झाला 3 षटकांचा 18 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र पाहायला भेटते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावपलकावर. अजूनही उर्वरितच्या एका षटकाचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल या मैदानावर नक्कीच पाहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकर एंडला कौशिका, त्याच्या साथीला रिदा इजोडी. 6 चेंडू शेवटचे बाकी. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 16. पुढून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइड रिजनल ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. एक धाव हळूवार पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या संत गतीनं पुढे सरकलेला धावपलक 17 धावा धावपलकावर. 17चा खतरा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला होतोय पाहायचंय. आतापर्यंत विचार केला पूर्णपणे खतऱ्यात संघ पाहायला भेटतोय तो अर्थातच भूमी स्ट्रायकर्सचा संघ. सुरुवातीच्या काळामध्ये बॅकफुटवर आतापर्यंत आहे, मात्र इथून जर 2-3 मोठे फटके जर आले तरी देखील पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकेल, कमबॅक होऊ शकेल मैदानावर. स्टेप आउट होऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न, अतिशय देखणा फटका, डीप मिड क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची संधी आणि संधीचं सोनं फिल्डरने तिथे केलंय. अतिशय देखणा झेल आणि इथे मात्र रिदा चौथ्या गड्याच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. टक आउटचा रस्ता गाठावा लागतोय. थोडीशी केविलवाणी परिस्थिती मी म्हणेन पाहायला भेटते ते अर्थात भूमी स्ट्रायकर्स संघाची. उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. सिरावलेला लेखाजोखा हा फक्त आणि फक्त 17चा पूर्णपणे खतरा हा नक्कीच मैदानावर झालाय तो रिदाला. सतरा धावा धावपलकावर आपण पाहताय. षटकते पुढील चेंडू मार्गस्थ असेल. 3रा चेंडू इथे मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. एक दिशाहीन चेंडू. एनालिस न्यू बॅटर मैदानावर सज्ज होताना पाहायला भेटेल. स्क्वेअर चेंडूचा पंचाचा इशारा तदनंतर भेटलेली 1 धाव. सांघिक धावसंख्या पोहोचली 18 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय 2 चेंडूंचा. उर्वरितचे असतील अजूनही 4 चेंडू. जोखीम पत्करली जाईल काय पाहायचं आहे. आडव्या फटका टोलवण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास झालाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या जोडीनं सांघिक धावसंख्या परावर्ती 3 चेंडूंच्या समाप्तीकरीस 19 धावा धावपलकावर. अजूनही उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठ्या फटक्याची अपेक्षा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसले. सरती शेवटी एक डॉट बॉल पाहायला भेटतो. एका निर्धाव चेंडूची गणना होते. सुरेख लाईनने गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजी करवी आपल्याला पाहायला भेटले. अजूनही असतील उर्वरितचे शेवटचे 2 चेंडू. आतापर्यंत 19 धावा हा लेखा जो का आपण पाहत आहे. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. इथे मात्र डीप पॉइंट रिजनला, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. जमिनीलगतचा फटका सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणि एक चौकार हा प्राप्त होते. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका पाहायला भेटेल.
चौकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या पोहोचली तब्बल 23 धावा धावपलकावर पाहायला भेटत आहेत. 23 आतापर्यंत बनलेत. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक जर मोठा फटका जर आला तर मी म्हणेन सामन्याने चुरस पाहायला भेटेल. कौशिक ऑन स्ट्राईक सज्ज. त्यावेळी सुरेख पद्धतीचा फटका, ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती, अगदी तोच फटका अगदी नजाकत मैदानावर दाखवून दिले. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार मैदानावर आणि पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा इथे झाला एक समाप्त. सांघिक धावसंख्या ही 27 धावपलकावर. सेमीफायनलची ही लढत आपल्याला पाहायला भेटते. भूमी स्ट्रायकर्स विपक्ष आर्यन वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये ही लढत. टॉस विन होऊन प्रथमतः घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय मी म्हणे आतापर्यंत यशस्वी ठरलाय. समोरच्या संघाला 27 पर्यंत रोखून धरलाय आणि तिथून करायचं आहे 28चा पाठलाग. 24 चेंडू 28 धावा हे असेल मॅच मध्ये समीकरण. कमी टोटल आहे निलेश, एक लो टोटल. दोन्ही निलेश आहेत, मात्र निलेश सर आणि निलेश म्हणेन सामन्यामध्ये चुरस वाढेल. 4 षटक 24 चेंडू आणि 28 धावा आहेत. कमी टोटलचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत गेलेत. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला भेटले टेनिस क्रिकेटमध्ये आणि आज देखील तेच पाहायला भेटेल का याच्यावर प्रश्नचिन्ह उद्भवलाय. प्रश्न असतील अनेक, येणाऱ्या काळामध्ये काय होतंय, काय घडतंय, काय घडू शकतं, काय घडणार नाही, त्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देतील आमचे साथी समालोचक निलेश गाड यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. तसेच आमच्यामध्ये आताच मांजरे गावचे डेप्युटी सरपंच माननीय मॅडम तारा हडफळकर यांचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत मॅडम तुमचं. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर्व आमचे क्रिकेट प्रेमी, सर्व मान्यवर आणि बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेला पाहतोय. आपल्या शुभेच्छा ते देताना दिसत आहेत आणि त्यासोबत ही खास लढत, ही देखणी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. त्यासोबत आपण अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता या सामन्याचं. अगदी घर बसल्या देखील बरेचसे चाहते मंडळी या स्पर्धेचा देखील आस्वाद घेताना पाहायला मिळतात. सेमीफायनलची ही दुसरी लढत आपण पाहतो. एका बाजूनं आर्यन वॉरियर्स संघ, तर दुसऱ्या बाजूनं त्याच ताकदीचा भूमी स्ट्रायकर्सचा संघ. एका बाजूनं भूमी स्ट्रायकर्स म्हणजे सन्माननीय किरणजी सावंत सर यांचा हा संघ, तर त्या विरुद्ध मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून मनाकाळजातून स्वागत. वळूया या महत्वाच्या सामन्याकडे. गोव्याच्या मालवणी आकाशवाणी केंद्रातून सगळ्यांचं स्वागत. सलामी जोडी मैदानात. पहिलं चेंडू लेग स्टंपच्या बरोबर बाहेर. पंचांचो इशारो अगदी दोन्ही हात समांतर करत ही खूण होती अवांतर धावेची. अतिरिक्त स्वरूपात संघाच्या धावसंख्येची बोनी होताना दिसली. बॉलिंग मार्कवर निकिता, तर स्ट्रायकर एंडवर दोन महत्वाचे हे खेळाडू स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर अमिषा आणि त्यासोबत सुगंधा ही जोडी मैदानात. सुगंधा दिसली स्ट्रायकर एंडवर, परंतु बॅट आणि बॉलचो काही एक संपर्क नाही, मिळाव नाही आणि परिणामी निर्धाव चेंडूची झालेली गणना. या सामन्यात जिंकायचा असला तर एक लो स्कोरिंग जरी सामना असलो तरी देखील ती चुरस या दोन्ही संघामध्ये बघणं
अगदी प्रार्थनीय ठरताना कशा प्रकारची होतली सुरुवात आणि त्या सुरुवाती गोलंदाजी मार्गवर निखिता या गोलंदाजाकडे खूप मोठी जबाबदारी. निखिता यांनी आतापर्यंत ती जबाबदारी बऱ्याचशा सामन्यांमध्ये पार पडली. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू गॅपमध्ये पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास अगदी घरंगळत सीमारेषेच्या नजदीक जाताना आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केलो जातलो चेंडूचा प्रवास चौकाराच्या दिशेने आणि पहिलो वहिलो चौकार या सेकंड इनिंगचो आपल्या बॅटने झळकावताना सुगंधाच्या माध्यमातून यो चौकार आपण या तिसऱ्या चेंडूवरती बघितलो आणि स्कोरबोर्ड हळवाररित्या 5 या आकड्यावर. धावफलक हाताच्या 5 बोटांवर 5 धावेवर. जिंकण्याचा उद्दिष्ट, जिंकण्याचा टार्गेट 28 धावेचो पिछा. 28 पटला कशा प्रकारे करतलो त्याकडे सुद्धा लक्ष. एका बाजून भूमी स्ट्रायकर्स एक नामांकित संघ, त्या विरुद्ध मात्र ही फाईट देण्याच्या इराद्यान आर्यन वॉरियर्स संघ. पहिलं वाईड बॉल त्यामुळे 2 चेंडू सरल्यानंतर 4 चेंडूंचो खेळ अजून शिल्लक. धावफलक धावसंख्या ही 5 वर. लोअर फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर टायमिंग आणि ती टायमिंगची साथ इतकी सुंदर होती की या चेंडूवरती 4 धाव सुद्धा सहज देऊन गेले. मिळालेलो इच्छापूर्ती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 9 रन्सावर. सहजरित्या जिंकणं गरजेचं आणि त्याच इराद्यान झालेली ही जबरदस्त सुरुवात बॅटिंग करणाऱ्या आर्यन वॉरियर्स संघाची. एका बाजून आर्यन वॉरियर्स संघ सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना 28 धावेचो पटला कसो करायचो अगदी ता दर्शवताना डीप स्वेलेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. नो बॉल आणि त्यासोबत दणदणीत खणखणीत चौकार. नो म्हणजे जखमेवर थोडासा मीठ चोळणं काय ता बघितला. नो चौकार, टोटल 5 धावा खर्च आणि खर्चिक करणारी ही गोलंदाजी. पहिला वहिला षटक आतापर्यंत पहिलो वाईड, त्यानंतर इलेलो नो बॉल आणि फ्री हिटची संधी सुद्धा. बऱ्याच वेळा संबोधला जाता उघडा डोळे बघा नीट पुढचो चेंडू फ्री हिट ती संधी. सर्व मान्यवर आणि सगळ्या मान्यवरांची उपस्थिती आपण मान्यवर कक्षेत बघतो. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. अजून एक चेंडू, किती रन्स मिळतले. अगदी हातापायाशी असलेलो चेंडू शेवटच्या चेंडी फील्ड केलो गेलो, त्यानंतर चेंडूची परती. परिणामी धावसंख्येत थोडंसं फेरबदल. स्कोरबोर्ड 15 धावेवर. 15 रन्स लागले स्कोरबोर्डवर. जिंकण्यासाठी आवश्यकता होती ती तब्बल 28 ची. इक्वेशन बदलताना दिसतला. कोणतो संघ जिंकण्याच्या उमेदीने, जिंकण्याच्या ईर्षेने सेमीफायनल सेकंड सेमीफायनल मध्ये विजयी होऊन विजय संपादन करून फायनलचे दरवाजे आपल्या संघासाठी उघडतलो त्याकडे लक्ष. 4 चेंडू सरले, 2 चेंडू शिल्लक. या पहिल्या षटकाचे बरीचशी नाट्यमय घटना या मैदानात आपण बघितली. बरीचशी झेल पकडली गेली. ब्लॉकहोलचा चेंडू कव्हरच्या दिशेने, ड्राईव्हचा फटको, क्षेत्ररक्षक होते तैनात. चपळाईचा क्षेत्ररक्षण, फील्ड केलो, चेंडूची परती, बॅक टू द बॉलर. तोपर्यंत स्कोरबोर्ड सहजरित्या 16 धावेवर. खूप सुंदर गुणलेखन, खूप सुंदर स्कोरिंग काउंटिंग आणि त्याच्या माध्यमातून धावफलक आपण बघतो तो 16 धावेवर. 16 रन्स लागले. या सामन्यात जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात असणारे हे 2 महत्वाचे बॅटर, स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एडवर. अमिषा आणि त्यासोबत सुगंधा ही महत्वाची जोडबोली. ऑप्शनच्या बरोचसो बाहेर जाणारो चेंडू टप्पो पडल्यानंतर हलकासा चेंडून वळण घेतला आणि त्या वळणान निर्धाव चेंडूची झाली गणना. धावफलक 16 धावेवर. 28 पाठलाग, धावफलक 16 वर. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 12 रन्साची असलेली गरज. 12 रन्स गरजेचे सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेत फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजून आपण विचार केलो तर भूमी स्ट्रायकर संघ म्हणजेच सन्माननीय किरणजी सावंत साहेबांच्या संघात जिंकण्यासाठी कमाल गोलंदाजीत करणं खूप गरजेचं. कारण पहिल्या इनिंगचा विचार करता
अगदी स्वस्तात बाजार उलागलो, थोडीशी ती परिस्थिती झाली. 27 रन्स जेमतेम काढले गेले आणि पिछा अपेक्षित 28 रन चेस करणारो संघ. मोठो फटको, तगडो प्रहार, अतिशय सुंदर, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि अगदी वाव फॅक्टर ठरणारी ही फलंदाजी, वाव फॅक्टर ठरणारी ही सलामीची जोडी. धावफलक अगदी तेज तर्रार वाढताना स्कोरबोर्ड 20 रन्सावर पोहोचताना 28 पटलाक लागले 20 स्कोरबोर्डवर 8 धावेची गरज. या दुसरा षटक, पहिलोच बॉल समाप्त. सामनो तो 4 षटकांचो. 28 पिच्या फक्त 8 रन्स गरजेचे. बरेचसे चेंडू शिल्लक असतात आणि त्यामुळे फक्त हलक्या तीन ढकलला म्हणजे काय असतात दाखवला बॅटरने. आणि खूप सुंदर साथ दोन्हीही बॅटरची. आणि त्यामुळेच इक्वेशन थोडासा बदलताना ऍडव्हान्टेज फलंदाजांकडे. आक्रमक फलंदाजी आपण सुरुवातीक बघितली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तैनात. बघूया किती रन्स या चेंडूवर. 1 रन्स तर नक्की मिळतलो. 1 रनचा बॅटर हे समाधानी होतले. सुगंधाची आतापर्यंत खूप दमदार सुरुवात आणि त्याला पुरेपूर साथ सुद्धा अमिषाकडून. चांगलो फटको कव्हरच्या दिशेन. किती रन्स मिळतले या चेंडूवरती. हलके ढकललो चेंडू, 1 रन्स मिळालो आणि एकेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 23 रन्सावर. म्हणजे उर्वरित 5 धावेची फक्त गरज. औपचारिकता म्हणजे काय, फॉर्मॅलिटी म्हणजे काय, तीच बाकी. चांगलो चेंडू, तितको चांगलो फटको, दर्जेदार स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल मध्ये ड्राईव्हचो फटको डीप एक्स्ट्राच्या दिशेन. थोडीशी झाली ढिलाई, थोडे क्षेत्ररक्षक फंबल, परंतु परिणामी वापसी करणं अपेक्षित. ती वापसी काय गोलंदाजीत बघूक मिळाली नाही आणि स्कोरबोर्ड 24. 4 धावेची फक्त गरज. हलके ढकलण्याचा प्रयत्न, 1 रन्स मिळतलो नक्की नाही त्याकडे होती सगळ्यांची चर्चा. परंतु त्या चर्चेचा केला निरसरण. सहजरित्या मिळालो सिंगल. एकेरी धावेनिशी धावफलक या तब्बल पाव शतकावर 25 रन्सावर. म्हणजे जिंकण्यासाठी इक्वेशन 12 चेंडू आणि 3 धावेची फक्त गरज. औपचारिकता फॉर्मॅलिटी ती थोडीशी शिल्लक. बऱ्याच वेळा संबोधलं जातं अगदी मालवणी भाषेत सांगूचा झाला तर मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, पत्रिका वाटून झाले, निमचून काढून झाला, माळ घालून उभा केला, फक्त माळ घालूची बाकी. कारण असलेलो ह्यो लग्नाचो सीझन अगदी त्याच पद्धतीत फायनलच्या अगदी उंबरट्यावर पोचणारो संघ. फायनल गाठण्याची संधी आणि त्याच इराद्यात घेतलेलो ह्यो सहजरित्या सिंगल. सुरुवात झाली या तिसऱ्या षटकाची बॉलिंग मार्कवर. निकिता या एक दर्जेदार गोलंदाजाला बघण्याची तुमका संधी. निकिताची आतापर्यंत या स्पर्धेत खूप चांगली दर्जेदार कामगिरी. परंतु या सामन्यात मात्र थोडीशी फलंदाजी कमी पडली आणि परिणामी एक लो टोटल आणि तो रोखणं थोडासा यावेळी कठीण होताना. तरी सुद्धा ती जिद्द दाखवणारे हे खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून ही रंगणारी स्पर्धा. मिळालो तो सिंगल. एकेरी धावेनिशी धावफलक पुन्हा वाढताना स्कोरबोर्ड 27. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. 10 चेंडू शिल्लक, 1 रन्साची गरज. औपचारिकता आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने घोडदौड चालू ठेवण्यासाठी संघ सज्ज होताना. मिळालो यो महत्वाचो सिंगल आणि त्यानंतर आपण बघतो मैदानात होणारा या सेलिब्रेशन. डगआउट कडसून खेळाडूंकडसून झालेलो यो टाळ्यांचो गजर आणि या टाळ्यांच्या गजरात यावेळी आयर्न वॉरियर्स संघ फायनल मध्ये दिमाखात प्रवेश करताना. जाऊया आमच्या टीसेकडे.